एक वेगळा मुद्दा आहे. दृष्टिकोन पण वेगळा आहे, भूमिका वेगळी आहे. आणि आत्ता प्रवाहाविरुद्ध आपण पोहतोय, अं, अशी थोडीशी भावना आहे माझी. हे आता तुमच्याशी बोलतोय ना मी, याचं कारण असं आहे की आता सगळे चॅनल, सगळे यूट्यूबवाले, पत्रकार, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडिया हा आपल्या मुंडे यांच्या मागे ठामपणे उभा आहे. आणि अशा वेळेला तुकाराम मुंडे याच्या संदर्भामध्ये मी जे आता काही मुद्दे मांडणार आहेत ते थोडे प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यासारखे आहेत. झालं काय माहिती आहे का की मुंबईमध्ये काही रिटायर्ड म्हणजे निवृत्त झालेल्या अशा आय एस अधिकाऱ्यांचा एक ग्रुप आहे. क्लब असं नाव देण्यात आलं वगैरे, कारण त्या फ्रिक्वेन्सीने ते भेटत नाही. तर 3 महिन्यांनी ते एक जेवण ठेवतात आणि साधारण 12-15 रिटायर्ड आय एस ऑफिसर आहेत, सिनियर आहेत सगळे, आणि वेगवेगळ्या वेळेला रिटायर झाले. थोडं म्हणजे असं 70च्या आसपासपासून 80च्या आसपासपर्यंतची ती मंडळी आहेत सगळी. तर ते ना त्यांच्या त्या ग्रुपचं जेवण असतं, एक जेवण ठेवतात, ते गप्पा मारतात वगैरे वगैरे, ड्रिंक्स जेवण वगैरे 5 स्टार वगैरे असतं. तर एक 2-4 पाहुण्यांना बोलवतात. मग त्याच्यात कधी पत्रकार असतात किंवा एक पत्रकार असतो, एखादा कलाकार असतो, एखादा राजकीय याला पण बोलवतात ते. आणि काही नाही, गप्पा आणि ऑफ द रेकॉर्ड असतं. त्यामुळे आता सगळी मोठी माणसं आहेत, पण त्यांचं निवृत्त आहेत, पण नाव सांगणं औचित्याला धरून मला. आणि पण त्याने जे मुद्दे मांडले ना, ते मला असं वाटलं की दुर्लक्ष करण्याजोगे नाही आहेत, ते विचार करण्याजोगे आहेत. आणि तुकाराम मुंडे यांनी देखील याचा विचार करावा असं मी त्याला सुचवेन. त्यांचा वैयक्तिक मोबाईल नंबर आहे माझ्याकडे आणि मी माझे व्हिडिओ त्यांना पाठवत असते. तर हाही मी व्हिडिओ त्याला पाठवीन आणि त्या मंडळींनी जे मुद्दे मांडले ते त्यांच्या निदर्शनास मला आणून द्यायला आवडते. किंवा मी जे या निवृत्त आपल्या महाराष्ट्रातलेच आहेत, सगळे मराठीच आहेत ॲक्च्युली. हां, ते आहेत 12-15पैकी 4-5 इतर भाषिक पण आहेत. तर त्यांनी जे मुद्दे मांडले ते खरं म्हणजे या फडणवीसांना सुद्धा पाठवायला पाहिजे. म्हणजे त्यांना सुद्धा तुकाराम मुंडे यांचे प्लस आणि मायनस पॉईंट किंवा स्ट्रेंथ आणि विकनेसेस, अनुकूल आणि प्रतिकूल असे त्यांच्या संदर्भातले मुद्दे हे त्यांच्या डोळ्यासमोर येतील. तर ते जे सिनियर ज्येष्ठ त्यांना मी श्रेष्ठसुद्धा म्हणू शकतो असे जे सेवानिवृत्त आय एस अधिकारी आहेत, तर त्यांनी मांडलेले मुद्दे मी फक्त तुमच्यासमोर ठेवतो. माझं भाष्य मी करत नाही आहे. खूप सिनियर मंडळींनी ते मुद्दे मांडलेले आहेत. मी जसेच्या तसे तुमच्यासमोर ठेवतो. तुम्ही पण विचार करा आणि तुमची मतं द्या. कॉमेंट्स आपल्याकडे ओपन आहेत आणि सभ्य भाषेतल्या कॉमेंटचं आपण नेहमीच स्वागत करतो, दखल घेतो. इव्हन माझा प्रयत्न असा राहील की जे ते 12-15 सिनियर निवृत्त आय एस अधिकारी आहेत त्यांना यातले काही कॉमेंट्स मी त्या नावासकट पाठवून त्यांचाही अभिप्राय विचारून जमलं तर आणखीन एखादा व्हिडिओ मी करीन, त्याच्यामध्ये त्या तुमच्या कॉमेंट्सचा नावासकट उल्लेख पण करेन. मित्रांनो, त्यांनी काय सांगितलं की त्यांचा एक कन्सेन्सस ज्याला आपण म्हणतो की एक असं सगळ्यांचं मिळून एक काहीतरी मत असतं ना, सहमती असलेलं मत, तर ते जे होतं ते मी तुम्हाला सांगतोय. काही लोकांनी वेगळी मतं मांडली, त्याच्या संदर्भात वेगळे हे केले वगैरे, ते तो भाग वेगळा. पण एक काहीतरी गोषवारा जर त्याचं जर काढलं तर जे मुद्दे कॉमन वाटले त्याचं एक आहे की त्याने असं सांगितलं की तुम्ही आम्ही माझ्याबरोबर 3 असेच 2 पत्रकार होतो आम्ही आणि 2 वेगळ्या क्षेत्रातली माणसं होते, उद्योग क्षेत्रातली एक माणसं होती ती. त्याने सांगितले की तुम्ही असा विचार करा. आणि आता मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही असं विचार करा की तुकाराम मुंडे यांच्या 25 बदल्या झाल्या. ते जिथे गेले तिथे कधी 1 महिन्यात, कधी 15 दिवसात, कधी 2, 4, 6 महिन्यात, 8 महिन्यात, 10 महिन्यात याची बदली झाली. तर त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने आय एस अधिकारी आहेत. अशा तऱ्हेने 25 बदल्या त्यांच्या वाग्यात आता 26वी बदली आहे.
बदल्याच्या ठिकाणी आले, ते म्हणाले की बाकी अधिकारी आपली 3 वर्ष पूर्ण करतात, काही तर 6 वर्ष पूर्ण करतात, काही 5 करतात, 4 करतात, एक्सटेन्शन्स त्यांना त्याच जागी मिळतात, प्रमोशन्स काही होऊन पुढे जातात वगैरे वगैरे. तर तुकाराम मुंडे यांनी, तुम्ही, फडणवीसांनी, सगळ्यांनीच एकदा केव्हा तरी अंतर्मुख होऊन साधक बाधक अशी चर्चा करून याही मुद्द्यावर निष्कर्ष काढला पाहिजे की असं तुकाराम मुंड्यांमध्ये काय आहे की त्यांचे 25 बदल्या हवायचे. कुठल्याच खात्यात, कुठल्याच पदावर, कुठल्याच अधिकार पदावर ते स्थिर होणं सोडा, ते तिथे गैरसोयीचे, अडचणीचे आणि बदली करण्याशिवाय त्यांची गत्यंतर नाही, अशा परिस्थितीमध्ये सरकार राहत काय काय. त्याने असं सांगितलं की पहिली गोष्ट, तुम्ही सगळेच जण म्हणजे आम्ही जे काय चौघं गेलो होतो 5 बाहेरची, तरी तुम्ही एक लक्षात घ्या की फक्त तुकाराम मुंडे एकटेच चरित्र असलेले, चारित्र्य संपन्न, स्वच्छ हाताचे आणि निर्भीड बिंदास्त, भ्रष्टाचार मुक्त आहेत, असंच सार्वत्रिक विधान तुम्ही करू शकता का की महाराष्ट्राच्या या IAS केडर जो आहे आणि होता त्याच्यामध्ये अनेक सच्चारित्र्य, सत्प्रवृत्त आणि कायद्याला, नीतिमत्ताला मानणारी आणि त्याप्रमाणे वागणारी अशी माणसं नव्हतीच किंवा नाहीतच. एकटेच तुकाराम मुंडे, एकटेच राईट आहेत ना, अजून पण आहे. मग त्यांच्या अशा बदल्या महिना, 2 महिने, 4 महिने, 6 महिन्यामध्ये होत नाही. एखादाच मध्ये असा अधिकारी निघतो. आत्तापर्यंत जर ते म्हणाले महाराष्ट्राला आता 1960 साली हे मिळाला आहे राज्याचा दर्जा, महाराष्ट्र अस्तित्वात आहे, म्हणजे ती 40 आणि 26 अशी 66 वर्ष जर तुम्ही घेतली तर या 66 वर्षात तुम्हाला एक 5-6 अधिकारी 66 वर्षात दिसते की ज्यांचं कुठेच जमलं नाही किंवा ज्यांचे कुठेच ॲडजस्ट झाले नाहीत किंवा जे कुठेच टिकले नाहीत, स्थिर झाले नाहीत, त्या खात्यामध्ये त्यांना वारंवार बदल्यांना सामोरं जावं लागलं. कुणालाच ते नको होते, मंत्र्यांना नको होते, अन्य IAS अधिकाऱ्यांना नको होते, इतर राजकीय नेत्या, कार्यकर्त्यांना, मंत्र्यांना, कुणालाच ते नको होते आणि लोकांनाही काही ठिकाणी नको होते. काही ठिकाणी जे सामाजिक कार्यकर्ते टाईप असतात, झोलाछाप, किंवा ज्यांचं कामच हे अशा तऱ्हेने सरकारला कोणी नडत असेल, राजकारण्यांना नडत असेल, कायदा शिकवण्याच्या नावाखाली कायद्याचाच वापर करून कोंडी करत असेल, तर त्याच्यामागे उभा राहणार असा एक काही मध्यमवर्गीय पांढरपेशा बुद्धिवाद्यांचा एक वर्ग असतो. तो प्रत्येक गावात असतो, मोठ्या शहरात, महानगरात तो असतो. तो संख्येने थोडा असतो, 5-25 पलीकडे नसतात, त्यात 2-5 पत्रकारही असतात. मग ते त्या पद्धतीने ते लावूनही करतात. मग ती बदली त्या माणसाची झाली की तो एक मंत्री भ्रष्टाचारी आहे, मुख्यमंत्री भ्रष्टाचारी आहे, नाही तर बदली कशी झाली, मग एक लॉबी आहे, तिने अमुक केलं म्हणून ही बदली करावी लागली, मंत्र्याचं पटलं नाही म्हणून वगैरे, असं तऱ्हेचे नॅरेटिव्ह मांडून ते तुकाराम मुंडे ठीक आहेत किंवा जे काय 5-6 लोक त्यांनी सांगितलं की या 7+26 म्हणजे 66 वर्षामध्ये खरंच 6 अधिकारी असे, त्यांनी नावं बी सांगितली. ते म्हणाले की त्याची नावं मुद्दाम कोट करू नका, कारण मग तुकाराम मुंडे या पॉईंटवर न राहता त्या अधिकाऱ्यांचं मूल्यमापन आणि त्यांच्या का बदल्या झाल्या, मग त्यावेळेला काय इश्यू होते, असा तो बरकटेल विषय, तर त्याबद्दल बोलू नका. ते म्हणाले की म्हणजे त्यांचं एक सार्वत्रिक जे एक निष्कर्ष असं मत होतं ते मी तुम्हाला सांगतो. ते म्हणाले की असे जे तुकाराम मुंडेंसारखे अधिकारी असतात त्यांच्याबाबत 3 समस्या असतात. एक असं की ते अहंकारी भयंकर असतात. हे असे जे अधिकारी असतात की ज्यांच्या वारंवार बदल्या होतात आणि त्या बदल्यांच्या मागे मग लोक अशा तऱ्हेचे अन्वय अर्थ लावतात की त्यामागे काहीतरी अर्थशास्त्र आणि अनर्थशास्त्र आहे, अर्थही आणि अनर्थही, बरोबर आहे तुम्ही म्हणता ते म्हणाले की त्यांचा अहंकार हा अवाजवी, अवास्तव असा असतो आणि त्या अहंकाराचा एक भाग मी सोडून सगळे भ्रष्ट आहेत. मी जिथे आहे तिथून या सगळ्यांना वटणीवर आणण्यानंतर मी घाशीराम कोतवाल आहे, मी या सगळ्यांना धडा शिकवणार आहे, या सगळ्यांना मी
वस्तीवर आणणार. मी रिंगमास्टर आहे. मी यांना सुधारायला जेलर जसा असावा तसा मी आलेलो आहे. हे सगळे अपराधी गुन्हेगार कैदी आहेत सगळे, मंत्र्यापासून मुख्यमंत्र्यापासून तर ते अन्य आय एस अधिकारी, राजकीय नेते, कार्यकर्ते, इवन दुकानदार असोत, व्यापारी असोत, उद्योगपती असोत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे काय कोणी असतील, ज्यांचे मी ज्या पदावर आहे त्या खात्याशी संबंध, इतर संबंध असतील, ते सगळे गुन्हेगार आहेत. आणि त्या सगळ्यांना थळा शिकवणे माझं काम. हा अहंकार अति असतो त्यांच्यामध्ये. मग त्यामुळे ते समन्वय म्हणजे वाईट अर्थ नाही. त्यांचं म्हणणं असं की समन्वय याचा दरवेळेला तुम्ही अर्थ कुठेतरी पैसे घेऊन कामं करणं किंवा कायदा आणि नीतिमत्ता धाब्यावर बसवायला परवानगी देणं, दुर्लक्ष करणं असं घेऊ नका. त्यांनी सांगितलेलं वाक्य खरं महत्त्वाची आहेत आणि ती तुमच्यासमोर आली पाहिजेत म्हणून मी सांगतोय. मी तुकाराम मुंडेंना विरोध करतोय असंही नाही. त्या लोकांनी जे मुद्दे सांगितले ते तुमच्यावर मांडत असताना मी तुकाराम मुंड्यांवर काहीतरी अन्याय करतोय असंही मला नाही कुठे तुम्हाला भासवायचं आहे किंवा निर्माण करायचं आहे तुमचं इम्प्रेशन. मला हे मुद्दे द्यायचे. ते म्हणाले की आपल्या घरात सुद्धा घराची म्हणून एक शिस्त असते, पालकांची म्हणून एक शिस्त असते, आईवडिलांची म्हणून एक प्रथा परंपरा, त्या कुळाचे आर असतो, कुटुंब धर्म असतो, कौटुंबिक नात्यांची म्हणून एक आचारसंहिता असते, कौटुंबिक नात्यांचं म्हणून एक वीण असते. त्याच्या अनुषंगाने आचार काही ठरलेले असतात. तर ते म्हणाले की काही वेळेला नातेसंबंधात घरात सुद्धा आपल्याला त्या नात्यांच्या ज्या काही मर्यादा, स्ट्रेंथ आणि विकनेसेस आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी ॲडजस्टमेंट, कॉम्प्रोमाइज करून व्यवहार म्हणून प्रॅक्टिकल, ते म्हणजे थेरॉटिकली कायद्याचं पालन झालं पाहिजे. पण जसं मी योगायोग असं की मी परवाच ते उदाहरण दिलं की प्रॉब्लेम कुठे होतो की सरकारी नोकर असं आंदोलन करतात की आम्ही नियमानुसार काम करू. म्हणजे सरकारचेच बनवलेले नियम असे आहेत की त्यानुसार काम केलं तर सरकारी कामकाज बंद पडतं. ते म्हणाले की तुकाराम मुंडे जिथे जिथे गेले तिथे अधिक कार्यक्षमतेने काम झालं, अधिक कार्यक्षमतेने त्या खात्याचा कारभार लोकाभिमुख झाला, लोकांची कामं अधिक पटपट व्हायला लागली, लोकांना न्याय मिळायला लागला. असं झालं का जे अन्याय करत होते, शोषण करत होते किंवा कायदा बाह्य वागत होते किंवा कायद्याला मुरड घालून काहीतरी हे करत होते किंवा काही वेळेला की कायदा हा कागदोपत्री जसा वाटतो तसा प्रॅक्टिकली त्याचं अंमलबजावणी करता येते. आपल्याकडे न्यायदेवतेला आपण आंधळी म्हणतो तसंच कायदा गाडावे असं पण म्हणतो. अनेक कायदे होते आहेत अजूनही की तो कायदा वाचला तर आपल्याला हसू येतं की अरे या कायद्याप्रमाणे गेला तर प्रॅक्टिकली काहीच करू शकणार नाही. त्यांनी पण असं सांगितलं की तुकाराम मुंडे ज्या कुठल्या खात्यात, ज्या कुठल्या पदावर जातात त्यावेळेला ते कायदा हातामध्ये घेऊन ज्यावेळेला कायद्याचं रूपांतर असुडामध्ये आणि इनडायरेक्टली सुडामध्ये करतात. त्यांना कोणाचं वैयक्तिक दुश्मनी आहे नाही, पण तो आसूड आहे आणि त्याच्यामध्ये स्थिती अशी येते की त्या खात्याचं कामकाजच होऊ शकत नाही. साधं दुकान, पानपट्टीचं दुकान सुद्धा जर तुकाराम मुंडेंनी ठरवलं तर ते बंद करू शकतात, लॉक करू शकतात परमनंटली कधी करेल. पानपट्टीचं दुकान, कुठलंही दुकान ज्याच्यामध्ये काहीतरी खाद्यपदार्थ आता जिथे आहेत ते अन्न आणि हे त्यांच्याकडे असल्यामुळे कुठलीही फार्मास्युटिकल फॅक्टरी ते बंद करू शकतात. संबंध यंत्रणेमध्ये जसं आहे की तुम्हाला ट्रॅफिकवाले जे आहेत ना त्यांच्या बाबतीत असं आहे की ट्रॅफिकवाल्यांनी जर ठरवलं, समजा तुकाराम मुंडे आता राजेश नार्वेकर, संजय राऊतचे जे व्याही आहेत आणि संजय राऊतचे व्याही आहे सध्या राजेश नार्वेकर हे ट्रान्सपोर्ट कमिशनर आहेत. समजा ट्रान्सपोर्ट कमिशनर उद्या तुकाराम मुंडे झाले, त्याने सांगितलं की तुकाराम मुंडेंनी जर असा नियम केला की ट्रान्सपोर्ट कमिशनर म्हणून वाहन संदर्भामधल्या प्रत्येक कायद्याचं पालन केल्याशिवाय रस्त्यावर एकही वाहन येता कामा नये, तर ते म्हणाले खरोखरच अशी स्थिती आहे की एकही वाहन रस्त्यावर येऊ शकणारच नाही. टॅक्सी, रिक्षा, पब्लिक बसेस वगैरे सोडा, खाजगी वाहनसुद्धा रस्त्यावर येऊ शकणार नाही. मग काय होतं? मग कायदा आपल्या जागी आहे पण प्रॅक्टिकली त्यांनाही काही थोडंसं लवचिकता ठेवावी लागते कायद्याच्या अंमलबजावणीत. आणि ती मुख्यमंत्री, त्या खात्यांचे मंत्री ज्या ज्या खात्यात
तुकाराम मुंडे असतात त्यांना ठेवावी लागतात. नाहीतर रस्त्यावर तसं एकही वाहन येणार नाही, एकही दुकान चालणार नाही, एकही धंदा चालणार नाही, एकही व्यापार चालणार नाही. साधे साधे. आणि याचा फटका परत आत्ता असं वाटतं की या व्यापाऱ्यावर कारवाई झाली, या कारखान्यावर कारवाई झाली, या सहकारी संस्थेवर कारवाई झाली. पण त्याचे परिणाम भोगावे लागतात ते त्या एका व्यक्तीला नाही, एका समष्टीला भोगावे लागतात, समूहाला भोगावे लागतात. त्यांनी उदाहरण दिलं की कुठली तरी एक दूध संस्था आहे, तिला आता यांनी काहीतरी हे पॉईंट काढला आणि त्याच्यामध्ये ती बंद केली. संस्थेचं नाव मगाशी लिहून येत होतं, आता नाही व्हायचं. 5,000 शेतकरी दुग्ध व्यवसायिक ते तिथे रोज दूध घालतात आणि 50,000 लोक तिथून दूध घेतात. काहीतरी टेक्निकल हे निघालं ते बरोबर होतं, कायद्याने बरोबर होतं त्यांनी मुंड्यांनी केलेली कार्यवाही. आज 5,000 शेतकऱ्यांचं दूध काय करायचं, ते उपाशी मारायला आले. 50,000 लोकांना दूध मिळायचं होतं, ते मिळेल असं झालं. हे मी केमिकल दूध वगैरे त्याच्यात तर घुसतच नाही, तो विषयच घेत नाही मी. तर तिथे कारवाई करतायत वगैरे त्या विषयाबद्दल ठीक आहे, आपण त्याच्याबरोबर आहोत. पण याच्यात सुद्धा काहीतरी निघतं. तुम्हाला मी सांगतो की जर उद्या सहकार खात्याने ठरवलं तर महाराष्ट्रात एकही सहकारी संस्था पतपेढी सुद्धा चालणार नाही. तुम्हीच पतपेढीमध्ये जाता, बँकेत जाता किंवा कुठल्याही संस्थेत जाता, दुकानात जाता, व्यापारात जाता, कशात जाता, उद्योगात जाता, हे प्रत्येक ठिकाणी तुमच्या असं लक्षात येतं की कायद्याप्रमाणे सगळं चालायचं म्हटलं तर काही चालणारच नाही. थोडंसं माणुसकी, मानवता आणि व्यवहार्यता. फडणवीस हे व्यवहार्य नेते, ते राजकारण करतात, त्याच्यामध्ये एका मर्यादेपलीकडे नैतिकतेचा आग्रह धरत नाही. ते तुम्ही बघितलं का? एका मर्यादेपलीकडे आचारसंहितेच्या संदर्भात सुद्धा ते असं हे करत नाही. आणि नाहीतर ते मुख्यमंत्री राहू शकणार नाही. त्याने तर मुख्यमंत्रीपदाच्या अधिकारामध्ये प्रत्येक गोष्ट तुकाराम मुंडेलाच आदर्श धरून जर केली, ते राज्य उद्या सकाळी बंद पडेल. मोदीसुद्धा सर्व गोष्टी त्यांनी जर सर्व मी तुकाराम मुंडे आहे, मी तसंच करणार, तर हा देश नाही चालणार, हे राज्य नाही चालणार. जर फडणवीसांनी ठरवलं, कुठलं खातं नाही चालणार, कुठलं ऑफिस नाही चालणार, सरकारी कार्यालय नाही चालणार, रस्त्यावर व्यापार नाही होणार, उद्योग नाही होणार, कधी काही नाही होणार, असं नाही चालत. तर त्यामुळे याचा अर्थ असा की नुसतं थेअरी नाही तर प्रॅक्टिसमध्ये सुद्धा कायद्याचा विचार करावा लागतो. कोर्टसुद्धा करतं. कोर्टसुद्धा केवळ कायदा बघत नाही, कायद्याच्या मागे असलेली भूमिका बघते. न्याय करणं म्हणजे कोणावर तरी अन्याय करणं, अशी काही वेळेला काही लोकांची व्याख्या होते ही तुकाराम मुंडे यांच्यासारखी असते. मग त्याच्यामध्ये प्रॅक्टिकली काही वेळेला अन्याय होतो. एक शेवटी कसं आहे ना, एक प्रस्थापित अशी व्यवस्था स्थिती उद्ध्वस्त होते आणि ती उद्ध्वस्त झाली की सामान्य माणसाचे जीवन उद्ध्वस्त. त्याने दरादर सगळे केमिस्ट बंद केले, फार्मसिस्ट नाही, म्हणून केमिस्ट पण. आज समजा आमच्या इथे एक 500 दुकानं आहेत, ठीक आहे, ती 500 दुकानं कालपासून चालत होती, एकच फार्मसिस्ट 10 ठिकाणी दाखवत होते, काय ते सगळं मला मान्य आहे. पण याने फार्मसिस्टशिवाय दुकान दिसलं तर सील त्या 500 दुकानांपैकी जवळजवळ 150-200 दुकानं बंद पडली. याचा अर्थ 200 केमिस्ट हे पेशंटला आज अनुपलब्ध झाले. प्रॅक्टिकल आहे कधी नाही ना. जो 1 किलोमीटरच्या परिसरात बाय केमिस्ट होता, आता 5 किलोमीटर 10 किलोमीटरच्या अंतरावर कदाचित जावं लागेल. मी उदाहरण घेतलं. हे प्रत्येक गोष्टीत एकही दुकान चालणार नाही, एकही छोटी टपरी चालणार नाही. तुकाराम मुंड्यांचा हा जो अहंकार आहे तो ते म्हणाले चुकीचा आहे आणि माझ्याशिवाय सगळे भ्रष्ट आहेत, मी सगळ्यांना दाना शिकवणार, हे चुकीचं आहे. दुसरी गोष्ट की कायद्याची मर्यादा, थेरॉटिकल कागदपत्री असलेला कायदा तुम्ही अंमलात आणायला गेलात तर व्यवहारामध्ये प्रॅक्टिकली तो सामान्य माणसालाही अडचण ठरतो. त्यामुळे त्याने असं सांगितलं की जी परवा तुम्ही एक विधान केलं, म्हणजे मला त्यांनी सांगितलं की परवा तुम्ही एक विधान केलं की 1 वर्ष जर तुकाराम मुंडे महाराष्ट्रामध्ये फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनचे प्रमुख राहिले. मी त्याला सांगितलं की फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनचा शंकरराव चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री होतोय तर मी एक लोकांमधून निवडलेलं डायरेक्टर सल्लागार असतो, तो होतो मी, त्यामुळे मला ते खातं माहिती आहे, त्याचं आपलं माहिती आहे. मी म्हणलं माझ्या कल्पनेने मी माझ्या व्हिडिओत बोललो की 1 वर्ष जर मुंडे राहिले तर 1 लाख कोटीचा
आर्थिक उलाढाल ही महाराष्ट्रामध्ये कमी होईल. सगळे कायदे जर त्यांनी सगळ्यांना लागू केले तर कोणाला फटका बसेल? लाखो लोकांना बसेल, करोडोंना बसेल कदाचित. महाराष्ट्राची 15 कोटी लोकसंख्या आहे, त्यातल्या किमान 5 ते 10 कोटी लोकांना कुठे ना कुठे तुकाराम मुंडे जर एक वर्षावर राहिले तर फटका बसेल. ठीक आहे, पण मग त्यांनी जे आतापर्यंत प्रकार चालू होते कालपर्यंत फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनचा कोण होता कमिशनर तुम्हाला माहिती नाही? माहितीच नाही. मला माहिती आहेत कारण फार्मास्युटिकल कंपन्यांशी आणि यांच्याशी माझा काही संबंध आहे, त्यामुळे मला खबर राहत असते. आणि एकूणच IAS-IPS अधिकाऱ्यांच्या या संदर्भातल्या सगळ्या बातम्या येणारी एक चॅनल आहे माझ्याकडे, त्यांच्याकडून रोज मला बातम्या येतात कोणाची बदली कुठे झाली, कोण काय निर्णय घेतले, त्यामुळे मला ते कळत असतं. त्यामुळे मला माहिती आहे. तुम्हाला माहिती होतं? नाही. याच्या आधीची माहिती नाही. कदाचित मध्यंतरी कांबळे होते, ते थोडंसं गाजत होते, त्यामुळे त्यांचं नाव कदाचित तुम्हाला माहिती नसेल, पण बाकी तुम्हाला माहिती नाही. FDAचे कोण होते, ते ज्या ज्या पदांवर होते तिथे आधी कोण होतं, आधी तर 25-50 लोक असतील ना बाबा, ते नाही माहिती तुम्हाला. मग तुकाराम मुंडे माहिती आहेत कारण त्यांनी तिथे जाऊन कारवाई ऐकली. त्या कायदेशीर होत्या का? होते. त्याला कोर्टामध्ये जर आव्हान दिलं गेलं तर कोर्टाने असंच म्हटलं पाहिजे आणि म्हणायला पाहिजे आणि म्हटलंय की याच्यात त्याने कायद्याचं पालन केलं. आता कायदा बदलणं किंवा कायद्याला स्वरूप देणं हे लोकप्रतिनिधींचं काम आहे. त्याने असे कायदे जे केले की ज्याची अंमलबजावणी केली तर धंदा पाणी उद्योग आणि सामान्य माणसाला हे होतं, हे कसं जाईल? मग तुम्ही काय नाही बदला. काही गोष्टींमध्ये प्रॅक्टिकली ज्या गोष्टी आहेत, आता इथेनॉल मिसळणं, तुम्ही विचार करा, गडकरींची मुलंच आता इथेनॉलचा धंदा करतात. या देशामध्ये आता 20-25% जर इथेनॉल असेल पेट्रोलमध्ये तर त्याला टॅक्स फ्री करतात ते. त्याच्यावरून केवढं वादळ उठलं की हे गडकरींच्या मुलांच्या या इथेनॉल धंद्याला हे करण्याकरताच पेट्रोलमध्ये अलाउड करतात 25-30. पण ही फॅक्ट आहे की नाही की इथेनॉल मिसळून देखील पेट्रोलचा वापर होतो. त्याच्यामुळे येत आहेत दुसरी मुद्दे येत आहेत की वाहनांना काय होतं अमुक वगैरे, पण तरी देखील जगभरामध्ये इथेनॉलचा वापर वाढतोय की नाही? वाढतोय. मग तो वाढू द्यायचा नाही का? दुसरी लॉबी आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गडकरींच्या मुलांचं आहे म्हणून त्याला थांबवायचं. भयंकर पहा, आता इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळणं, उद्या पतंजलीच्या मागे लागले तुकाराम मुंडे. आता उद्या जर ते इथेनॉल मिश्रणावर जर तुटून पडले काय होईल? गडकरींच्या पोरांच्या कारखान्याचं काय होईल? आणि देशामधल्या 25% ज्यावेळेला 30% तुम्ही इथेनॉल मिसळता भारतात निर्माण झालेलं आहे, त्यावेळेला 25 ते 30% परकीय चलन वाचवता ना तुम्ही पेट्रोल म्हणता. एक मोठा व्यापक असा त्याच्या मागे अर्थकारण आहे. गडकरींना धडा शिकवायचं जर तुकाराम मुंडेंच्या मनात आलं ते इथेनॉल प्रकरण ते बंद करू शकतात आणि त्यांना कोर्टामधून मिळू शकतं हे की बरोबर आहे तुम्ही म्हणता ते इथेनॉल ही भेसळ आहे. मिश्रण आणि भेसळ याच्यामध्ये फार अंतर. तर सांगायची गोष्ट अशी की त्यांचं म्हणणं असं की तुकाराम मुंडे होणं अवघड नाही, पण जर महाराष्ट्रामधल्या प्रत्येक IAS आत्ता जो अधिकार पदावर आहे त्यांनी जर असं ठरवलं की मी तुकाराम मुंडे होणार आणि मी तो जसं कायद्याचं पालन कट्टेकोरपणे करतो जसं मी करणार, तर ते म्हणाले महाराष्ट्र उद्या सकाळपासून कोरोनामध्ये जसा ठप्प झाला होता तसा ठप्प होईल. रस्त्यावर वाहनाने प्रत्येक खात्यामध्ये जर प्रत्येकाने ठरवलं की काय नाही तुकाराम मुंडेचं कौतुक करताना तुम्ही आम्ही काय तुकाराम मुंडे होऊ शकत नाही, आम्ही प्रोडक्शन आणि प्रत्येकजण पैसे खातो, प्रत्येकजण भ्रष्ट असतो, चारित्र्य घेणं असं समजतं. कारण जेवढे चारित्र्य संपन्न आहेत भ्रष्ट नाहीत अशा अधिकाऱ्यांची संख्या काहीतरी आहे की नाही महाराष्ट्रात? 100पैकी एक 30-35 लोक क्लीन चारित्र्य संपन्न असतील, IAS असतील, IPS असतील. IPSचं बोललो नाही मी, मग त्या दिवशी मीटिंग आमची IAS अधिकाऱ्यांची होती निवडणूक, पण IAS-IPS आपल्याला IPS म्हणजे पण आहेत ना अधिकारी. त्यांनी जर असा निर्णय घेतला की आम्ही आमच्या खात्यामध्ये करणार तर महाराष्ट्रामध्ये खरंच सांगतो की जो आरोग्याचा करोना सोडा, औद्योगिक आर्थिक करोना आल्यासारखी अवस्था होईल. कोरोनात जसे पटापट माणसं नाही शे उद्योग धंदे व्यापार सगळं मोडत आहे, सामान्य माणूस पर्यायला द्यायचे. त्यामुळे तुकाराम मुंडे होणं अवघड नाही आणि तुकाराम मुंडे असावा लागतो आतून, हेही खरं आहे. पण तुकाराम मुंडे हे थेरॉटिकली बरोबर असतील तरी प्रॅक्टिकली असं चालत नाही आणि म्हणून त्यांच्या बदल्या होतात आणि त्यांना आपली बदली होते असं भूषण वाटतं. हा परत
त्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या मते त्यांच्या अहंकाराचा हा एक दोष आहे. तुम्ही 25 ठिकाणी जाता आणि ॲडजस्ट होत नाही, बसत नाही. शेवटी या काय आहे ना, की फार चांगलं वाक्य आहे की प्रस्थापिताविरुद्ध लढण्यासाठी तुम्ही प्रस्थापितात जाऊन लढावं लागतं. पण ते अशा रीतीने तुम्ही जर लढालात तर मग प्रस्थापित तुम्हाला एक तर बाहेर काढतात किंवा नाही तर प्रस्थापित जी व्यवस्था असते, जी शेवटी सामान्य माणसापर्यंत पोचलेली असते, ती उद्ध्वस्त होतील. तुकाराम मुंडे यांचं कौतुक करूया आपण, मी तर करतोच. मला तर त्यांच्याबद्दल आदर आणि प्रेम. त्यांची बदली होऊ नये याच्याकरता एक मोठी जी काही लोकांची हे आहे, पब्लिक आउटक्राय प्रेशर आहे. आणि निसांना सुद्धा सांगावं लागेल शेवटी की त्यांची मुदत संपेपर्यंत मी बदली करणार नाही. त्यांच्यावर माझा विश्वास आहे, पण माझा केंद्रीय नेतृत्वावर विश्वास नाही. तर उद्या व्यापारी आणि हे ज्याच्यात गुजराती समाज मोठ्या प्रमाणात आहे, तो जर मोदीशांकडे जाऊन बसला की तुकाराम मुंडेंमुळे कंप्लीट व्यापार बंद होत आहेत, उद्योग बंद होत आहेत, धंदे बंद होत आहेत, आणि याला जर तुम्ही ठेवणार असाल तर मग आमच्याकडून अपेक्षा करू नका की आम्ही तुमच्याबरोबर. संपूर्ण गुजराती समाज, गुजरात आणि या देशातले उद्योगपतीसुद्धा, इतर भाषिक उद्योगपती सुद्धा जे मुंबईमध्ये आहेत, महाराष्ट्रात आहेत, ते पण असं अमित शहा आणि याला सांगून काही करू शकतात. अमित शहाचं फोन आलं तर फडणवीसांना काय करायला बस आहे. आता परवा तुकाराम मुंडे कोणाशी तरी बोलताना एका सिनियर जर्नलिस्ट मित्राशी म्हणाले की ही माझी शेवटची बदली, इथे आता मला जर पूर्ण मुदत एवढं नाही तर मग मला सरकारी नोकरीत राहायचं. मी भरपूर मला जेवढं करणं शक्य होतं तेवढं मी केलं. माझं काम जर सरकारला नको आहे, मी काम केलेलं आणि ज्या पद्धतीने करत होती, तर मग मी सरळ व्हॉलंटरी रिटायरमेंट घेत आणि सोडून देईन. ही माझी शेवटची पद आणि नोकरी आहे किंवा हे आहे असं त्यांनी सांगितलं आहे का. आणि ते बाणेदार आहेत, ते जाऊ शकतात, ते असे ते सोडून नक्की. आता जर बदली झाली तर सोडून येईल ते, पण त्यांची बदली करण्याचा तर दबाव येईल. आणि आत्ता ज्या पद्धतीने ते तुटून पडत आहेत त्याच्यामुळे समाजामध्ये हाहाकार उडेल का, किंवा करोनासारखी अशी परिस्थिती निर्माण होईल का, तर निर्माण होऊ शकते. हेही खरं आहे. त्या ज्येष्ठ निवृत्त अधिकाऱ्यांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये बरंच तथ्यांनी सगळे मुद्दे आता सांगत नाहीत. एवढ्या त्यापैकी एक तर वेळ पण झाला नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की तुकाराम मुंडेंच्या संदर्भामध्ये त्यांची गरज आहे, पण शेवटी घनश्याम कोतवालचं जे काय झालं, घनश्याम कोतवाल नाटक पाहिलं ना, तो घनश्याम कोतवालचं जे झालं ते वेगळ्या संदर्भात वेगळ्या पद्धतीने केलं. ते कसं झालं काय वगैरे ते दुर्दैवी शोकांतिका आहे त्याची ती. पण जर तुकाराम मुंडेंची ही घनश्याम कोतवाल प्रतिमा आहे, ती जर एक व्यवस्था उद्ध्वस्त करत असेल आणि त्याच्यामध्ये सामान्य माणूसही भरडून निघत असेल, तर जे घनश्याम कोतवालचं झालं ते तुकाराम मुंड्यांचं वेगळ्या अर्थाने, लाक्षणिक अर्थाने होऊ शकतं. आणि तेव्हा त्याला फडणवीस वाचू शकत नाही, हेही सत्य आहे. एक वेगळा विषय वेगळ्या पद्धतीने माझ्यासमोर तुम्ही जसा ऐकला तसा तुमच्यासमोर मांडला. कॉमेंट्समध्ये तुम्ही तुमची मतं जरूर व्यक्त करा. त्याची काही व्यक्त झालेली मतं मला जर असं वाटलं की ही इंधनपर्यंत आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत देखील पोचवायला हवी, तर मी त्याचं थोडंसं सामास काढून जरूर त्याच्यामध्ये पोचील. धन्यवाद.